किसी को साथ में लाए ऑफिसर को. किधर कितना टाइम से साहेब हे बघा आता हे परिस्थिती आहे ये दो साल से बराबर आणि हे 2 वर्षापासून असं आहे. काल मी परवा जेव्हा आलो ना तेव्हा इथपर्यंत होता. ठीक आहे पहले थी मतलब इतनी 22 से कंप्लीट. तेव्हा इथपर्यंत. ओ ताई या इथे या. सब लोग इधर आओ मामी इधर या आओ, इथे. सामने अभी लोग काय परिस्थिती आहे तुम्ही सांगा. आज साहेबांना मी इथं घेऊन आलोय आणि हे काम करायला तयार आहेत. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्यांना सांगा. आम्हाला गटराचा प्रॉब्लेम आहे कारण की इथं गटर साफ होत नाही म्हणून. आता पहिल्यापासून कसं आहे जे हे गटर आहे ते आपल्या आमच्या हे जे गटर जे जातं पूर्ण वरून संजयनगरपासून खाली फिनिक्सच्या बॅक साईडपर्यंत हे SWD डिपार्टमेंटच्या अंडर आहे. आम्ही त्यांना लेटरवर पण कळवतोय आणि रेग्युलर आता काल पण मला त्यांच्याशी बोलणं झालं तर ते या आठवड्यात करणार ना साहेब. मी काय म्हणतोय तो गटर SWDचा मी मान्य करतो. बुझा के आई. एक मिनिट. परिस्थिती काय माहिती आहे मी तुम्हाला सांगतोय. तो रोड आहे वर बरोबर आहे. तो रोड आहे वर हा रोड आहे खाली. तर ह्याच्यामुळे काय होतंय तो पाणी जो इथं येतो ना तो खाली जायला त्याला जागा नाही. कारण आता जर त्या लोकांनी जे ढाकण बनवले असतील जर ते उघडलं तर पूर्ण गटरचं पाणी इथे येणार. आता परिस्थिती कशी आहे तुम्ही जेपर्यंत हा रोड वर घेत नाही तेपर्यंत साहेब यांचं सोल्युशन होणार नाही. मला हे समजत नाही. चारे बाजूला रोड झालेत. चारो बाजू रोड झालेत. हाच रोड का असं वंचित ठेवलं मला हे समजत नाही. काय प्रॉब्लेम आहे या रोडचा. हे रोड डिपार्टमेंटच्या अंडर हा रोड आहे साहेब रोडच्या अंडर मध्ये आहे पण तुम्ही लिहून दिलत ना की आम्हाला हा रोड पाहिजे तर झक मारून ते बनवून देतील. मी त्यांना मागच्याच आठवड्यात जी लिस्ट त्यांनी मागवली त्या लिस्टमध्ये हा रोड मी त्यांना कळवलेला आहे की तुम्ही हा रोड इम्प्रूव्हमेंटसाठी घ्या म्हणून. हा तर त्यांनी त्यांच्या प्रोसेसमध्ये तो घेतलेला आहे. साहेब एवढे मोठे टेंडर निघाले त्याच्यात हा रोड नाही घेतला फक्त एवढाच सोडला. अहो साहेब किती करोड 200 300 400 500 करोडचे चांदीवलीचे टेंडर आहेत बरोबर आहे. एवढा रोड का सोडला. त्यावेळेला मी इथं त्यावेळेला नव्हतो. हा. आता ज्या वेळेला आलो ज्यावेळेला मला मी काय म्हणतोय साहेब त्यावेळेला मी ते कधी बनवणार ते कधी करणार मला माहित नाही. तुम्हाला माहिती आहे तुमची BMCची प्रोसेस किती लांब आहे. तुम्ही टेंडर टाकणार ते तिथं पाठवणार ते DMCला पाठवणार तिथं पाठवणार. साहेब मला तात्काळ सोल्युशन काय. माझं म्हणणं असं आहे तुम्ही कुठलाही एक कॉन्ट्रॅक्टर नेवा लोकल. तो आपण इथं आपल्या वॉर्ड लेवलला करू शकत नाही. तो रोड डिपार्टमेंट. साहेब मी काय म्हणतो आता ह्याला काय सोल्युशन आहे मला हे सांगा. असंच राहू द्यायचं का. हा पोरांना असेच राहू द्यायचं का लहान पोरांना. सध्या आपण आहे ना हे मी SWD डिपार्टमेंटला कळवलं. तुम्ही पत्र दिलंय त्यांना मला त्या पत्राची कॉपी द्या. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझं काल त्यांच्याशी बोलणं झालं त्यावेळेला त्यांनी मला एवढंही सांगितलं की मला तुम्ही इकडचे फोटो पाठवा. मी ह्या आठवड्यामध्ये त्यांचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे डिसरेटिंगचा तो साहेब ह्या आठवड्यामध्ये नाही त्यांना सांगा उद्या या. नाही तर मी काय करणार आहे साहेब नाही आलेत ना उद्या आणि परवामध्ये मी त्या गटरमधनं घाण काढणार आणि SWDच्या ऑफिसमध्ये घेऊन जाणार नाही तर तुमच्या ऑफिसमध्ये घेऊन येणार. मी कळवतो त्यांना. मी तुम्हाला नंबर पण त्यांचा शेअर करू. साहेब बघा ना ताई बोला ना ताई काय बोलत होते. 18 पर्यंत आम्ही आणि ते म्हणता आमचे पोरं बाहेर खेळू शकत नाही. काय खेळणार आपले पोरं. हा फक्त निवडणूक आली की सगळे यांना मूर्ख बनवतात. आता काय त्याच्याशी तुमचं काय घेणं देणं नाहीये. तुम्ही अधिकारी आहे समजलं ना. आता आपले लोक आहेत ना साहेब यांची परिस्थिती बघा ना. फक्त आता मी ह्या गटरच्या कन्सर्न जे बोलतो ना तर मी काय सांगतो यांना की तुम्ही आतमध्ये फक्त आम्हाला अलाव करा आणि थोडंसं जे एक जी फरशी आहे त्याच्याऐवजी 2-3 फरशी आम्हाला काढून द्या. आम्ही तयार आहे. अलाव करा. कारण काय होतं एका फरशीतून साहेब मी काय ऐका साहेब मी काय म्हणतोय जिथे चुकीचं काम झालं असेल तुम्ही परवानगी काय घेताय कुणाकडनं. नाही तसं नाही परवानगी घेत नाही. पण काय होतंय की आता इथून पूर्ण पोर्शन साहेब साफ करावं लागेल. त्याच्यावर समजा कुणी एक माझ्यासारख्यानी गटारावर घर बनवलं असेल तर साहेब ते त्याची चूक आहे. या सगळ्यांची चूक नाहीये. ही जी साइड इधर आना इधर क्या मना किया है क्या कल फोन करके रुको मत करके. अरे आओगे नीचे असं ते दिसू द्या. तर मी काय म्हणतोय मेन हा रस्त्याचा इश्यू आहे. जेपर्यंत तुम्ही रस्ता बनवणार नाही ह्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही होणार. तुम्ही किती करा हा रस्ता किती दिवसात बनणार तुम्ही मला फक्त प्रोसेस सांगा. जर तुम्ही सांगणार 1 महिना 2 महिना लागेल तर या गंदगीमुळे कुणाचा पोराचा जीव गेला त्याचा जबाबदार कोण राहणार मला तेवढं लिहून द्या.
ते मी देऊ शकत नाही कारण हा रोड माझ्या अंडर नाही. मी काय बोललो, मी एलवॉर्डला सांगणार, आम्ही रोड डिपार्टमेंटला कोण जाणार नाही. मला माहिती आहे रोड डिपार्टमेंटला तुम्ही पत्र पाठवणार, ती काय जबाबदार संस्था नाही आहे. लोकांची स्वास्थ्याची सुविधाची काळजी घेण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. म्हणून मी तुम्हाला सांगणार. बरोबर. माझं म्हणणं असं आहे की हा रोड तुम्ही किती दिवसात बनवणार मला ते मी सांगा. त्याच्याबद्दल काहीच बोलू शकत नाही कारण हा रोड डिपार्टमेंटच्या अंडर. मी काय बोललो साहेब, असू द्या. मग तुम्ही एक ऐका ना, मी काय म्हणतोय साहेब, ऐका ना, एक 5-10 तुम्ही ते कुठल्या गाड्या येतात RMC प्लांटच्या ते मोठ्या, तुम्ही कॉन्ट्रॅक्टरला सांगून एवढे कामं चालू आहेत ना, टेम्पररी तर सांगा करायला. साहेब टेम्पररी सांगा ना करायला. काय पण उपयोग यांना बोलायला लागेल गायकवाड साहेबांना. तुम्ही गायकवाड साहेबांना सांगा. मी ते सांगतोय, तुम्ही कुणाला, माझं म्हणणं काय साहेब, एक 5-10 गाड्या मागवून तुम्ही तिकडनं अशी टेम्पररी लेवलिंग करून टाका. बरोबर आहे. आता हे तुम्ही करायचं आहे साहेब, आणि लोकांसाठी करा. आपले लोक राहत आहेत इथे साहेब सगळे. ताईची व्यथा ऐकलीत ना जर तुम्ही, आता तुम्ही आल्या अगोदर ताई काय बोललेत ना, आपण ऐकून असं होतं की काय कुठं राहतोय आपण. हे चांदिवली विधानसभाचा विकास फक्त नावासाठीच आहे, कुठंच नाही आहे. आता का लोकांना असं वाटतं की आम्हाला आशेमध्येच राहायचं आहे. हे बघा ना, हे पोरं काय शिकतील साहेब, मला सांगा, हे पोरं काय शिकतील बघा ना. हा काय यांना पण आपल्याकडून पूर्णपणे हे करतोय आणि तुम्ही करून देणार. मला SWD ला तुम्ही एक पत्र द्या. ऐका ना, मी आजच्या रेफरन्सवर परत एकदा SWD ला तुम्ही एक पत्र द्या. जर त्यांनी नाही केलं ना साहेब, हा गटर पूर्ण डीप क्लीन नाही केलं ना, तर मला माहिती आहे मला काय करायचं आहे. मी सोडणार नाही SWD ला. ये गटर इतना गहरा मी है त्या ना? आजच्या रेफरन्सने आता तुम्ही इथे या, मी तुम्हाला दाखवतो. इथे या, इथे या. तो बांबू कुठं त्या दिवशी दिला होता दे. ते इथं दे. हात दे. हे बघा, हा गटर बघा, हा हे असं तुम्ही फक्त बघा. ही गटर आहे एवढं डीप. हा किती पाहिजे डीप हा तुमच्या हिशोबाने? इथे भरपूर आहे. तुमच्या हिशोबाने SWDनी किती फीट डीप केलं पाहिजे, माती काढली पाहिजे, मला एवढं सांगा. त्याची मॅक्झिमम डेप्थ आहे किती असेल तुमच्या हिशोबाने साहेब? अंदाजित तर असेल ना साहेब, तुम्हाला नाला बघून करताय. हा 6 फूट माती निघाली पाहिजे ना. आता हे काढून घ्यायची जबाबदारी कुणाची आहे? एलवॉर्डची आहे. तुम्ही साहेब त्यांना पत्र द्या, वॉर्ड ऑफिसरांना सांगा साहेब SWD काम करत नाही. जर वॉर्ड ऑफिसरांनी एक पत्र दिलं ना त्याच्या नावाच्या SWDचा, ते अधिकारीचे पण धंद्या लागतील आणि त्या कॉन्ट्रॅक्टरचे पण लागतील. आजच्या ह्याचा रेफरन्स घेऊन परत त्यांना मी लेटर. हे बघा, मला आहे ना साहेब, हे 5 ते 6 फूट डीप क्लीन करून द्यायचं आहे तुम्ही. आणि मग इथं हे आहे, इथं ते आहे, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. नाल्यावर कोणी काही केलं असेल ते तुमची जबाबदारी आहे बघायची, आमची नाही आहे. SWD ला कळवतो. आजच्या लेटर देऊन कळवतो त्याची कॉपी तुम्हाला. साहेब पोरं यार, पोरांचं भविष्य बघा साहेब. मी आहे ना, तुम्हाला खरं सांगू, मी त्यांना एवढं मागं लागले. मी SWM तुम्ही किती पत्र दिलेत त्यांना आजपर्यंत? SWMला मी SWM नाही SWD दोन्ही डिपार्टमेंट किती दिलेत? SWMला जे लोक कचरा आणून तिथं समोर टाकतात ते काढायला किंवा ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची म्हणून त्यांना आपण जवळपास 2-3 लेटर दिले. मला त्या सगळ्या पत्रांची एक कॉपी द्या. आणि त्याच्यानंतर SWD ला पण आपण बऱ्याच वेळा कळवतो. मला तुम्ही किती वेळ त्यांना पत्र दिलंय ना, मला त्याची कॉपी द्या. जर ते तुम्हाला एलवॉर्डला पण सिरियस घेत नसेल ना SWD, तर त्यांना कसा धंद्यावर लावायचं ना मला माहिती आहे. मी कॉपी देतो तुम्हाला. आणि साहेब मी तुम्हाला जे सांगितलं ना, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर एवढे कामं चालू आहेत साहेब, त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही विनंती करा की इथं एक 4-5 अशा गाड्या घेऊन ना साहेब, हाईट करून जरा तिथपर्यंत त्या रोडच्या लेवलला करून द्या साहेब टेम्परवरी. अहो साहेब दुवा भेटेल, आशीर्वाद भेटेल आपल्या लोकांचे. बोलतो काय करतो 2022 त्यांना परमिशन बोललं होतं करून देणार आहे. BMC कडून लेटर आहे. कुठला आहे हा? रोडचं लेटर. रोडचं 22. मग 2022ला मग तुम्ही फॉलोअप नाही घेतला साहेब? आता 22चं लेटर साहेब, मी त्याच्यामध्ये मला थोडी मला आता त्यांनी दाखवलेलं लेटर. पण साहेब BMCचं आहे ना.
पेपर तर बीएमसीच्या ऑफिसमध्ये असेल ना. डिपार्टमेंटचा आहे साहेब तो. रोड अहो, पण तुम्ही फॉलोअप घेतला पाहिजे ना. तुम्ही सांगितलं होतं का बनवलं नाही. माझ्याकडे आत्ता जो विषय आलाय त्याच्यामध्ये मी लगेच त्यांना कळवलेलं आहे. त्यांनी आम्हाला जी विचारली लिस्ट त्याच्यामध्ये आपण त्यांना लगेच कळवलं आहे. साहेब लय वाईट परिस्थिती आहे साहेब लोकांची. काय बघा ना साहेब कसे लोक. आपण तुम्हाला मी दाखवतो त्यांचे तुम्हाला चॅट दाखवतो त्यांचं आणि तुम्हाला समजेल. असं मी हे पण करत नाही. खोटे काही सांगून मी करणार. किती वेळा पटेल 28 नोव्हेंबर त्याच्या आधी पण कंटिन्युअस मी त्यांना हे सर तुम्ही आहे ना त्यांना जे पत्र दिलेत ना मला ते पत्र द्या. आता येऊ मी ऑफिसवर तुमच्या. काढायला लागतील मला जरा. मग कधी येऊ? सोमवारी मला पत्र द्या. आणि आहे ना ऐका ना सर. आणि तुम्ही परत एकदा सांगतोय साहेब जेपर्यंत रोडची हाईट होणार नाही काय होणार नाही. तुम्ही किती एक्सक्यूज दिलं ना मी हे करतो मी SWD ते साफ करतो. काय होतं साहेब तिकडनं पण पाणी एकदा आलं ना इथं येऊन थांबतोय. ही लेवल वर आली की मग हे पाणी खाली उतरत आणि मग त्याच्यामुळे हे साठून राहतं. पण आपण त्यापेक्षा ह्या रोडची हाईट थोडी वाढवली पाहिजे असं मला वाटतं. तुम्हाला नाही वाटत? मी त्यासाठी जाणार. मला मी इथं म्हणजे मला कोणाचंही नसताना मी लगेच म्हणजे कोणाचे मला रिकमेंडेशन नसताना तर तुम्ही कॉन्ट्रॅक्टर लोकांना सांगणार काय? आपण दोघे विनंती करू का त्यांना? याच्यामध्ये ना कॉन्ट्रॅक्टर सुद्धा रोड डिपार्टमेंट साहेब ऐका ना कुणाला तुम्ही एक पत्र तर द्या अर्जंटमध्ये. त्यांना सांगा लोकांच्या जीवाला धोका आहे कुठंतरी त्यांचा जीव जाईल. तुम्ही असं मेन्शन करा त्याच्यात. आणि जीव जाण्याची परिस्थिती नाही का मला सांगा. बिमारी होणार का जीव काय प्लेन क्रॅश झाला किंवा ॲक्सिडेंट झाला त्याच्यानी जीव नाही जात साहेब. या बिमारीनी पण जीव जाणार की नाही जाणार आपण वाट बघतोय का? रोड डिपार्टमेंटला परत एकदा कळवतो. लास्ट वीकमध्येच मी तुम्हाला हवं तर शेट आता सुद्धा ऑनलाईन दाखवतो लगेच. मला सोमवारी साहेब मला सोमवारी सगळे द्या. समजा रोडला वेळ लागली तर ह्याची काय तुमच्याकडे उपाय आहे ह्याचा मला ते सांगा. मला हा साफ करून पाहिजे साहेब. मला बाकी माहीत नाही. मी गायकवाड आणि एलवॉर्डची जबाबदारी आहे. मी गायकवाड साहेबांशी बोलतो ह्याच्या रिलेटेड आणि तुम्हाला कळवतो तसं. कारण आता इनफ आहे साहेब. पूर्ण चांदिवलीमध्ये हीच परिस्थिती आहे. आता लोक कसं आहे ना लोकांना ती सवय झाली की आम्हाला ह्याच्यातच राहायचं आहे. आता हे काय इथं जेवढे उभे असतील ना अर्धे छत्र्या साड्या प्रेशर कुकर हे सगळे घेऊन ना सगळे शांत राहतात. पण ह्यांना माहीत नाही की आम्ही किती मोठी चूक करतोय. तुम्ही काही घेतल्यावर तुम्ही बोलू शकत नाही. आता पूर्ण चांदिवलीमध्ये बरेच लोक नगरसेवक लोकांनी कामं चालू केले. इथं का दिसत नाही? मैयत हो गया था बीच में ना पानी पूरा गली में भरा हुआ था. मैयत किधर नीलाए किधर ले जाए. कभी इमरजेंसी कोई मामला हो जाए तो कोई मामले के लिए मतलब इमरजेंसी एम्बुलेंस नहीं आ सकता है. देखता हो चले क्यों आज इतना शांत है? 8 साल से दम मिला है क्या? 8 साल हाँ? कल तो एकदम गर्म था. वो बोले कचर कुंडी है कचर कुंडी है तो फिर भी तो ऐसा. मैं क्या बोल रहे हैं कल परसों तो इतना गर्म था पूरा इतना सब किया. आज क्या हो गया तेरे अभी को? आप सब बात कर तो मैं क्या उसमें बात कर. त्यांनी जागृत केलाय सगळ्यांना. वो सईद भाई है. नाव सांग. कितना लेटर डाले. नाव सांग तुझा. रमेश प्रजापति. हाँ रमेश प्रजापति. रमेश प्रजापति. किसको वोट दिया? किसको दिया बोल. हाँ बीजेपी को. बीजेपीचा वोटर आहे. माझा वोटर पण नाही. कसं आहे हे उत्तर भारतीय लोकांसाठी आम्ही तर दुश्मन आहे की आम्ही यांना मारतो आम्ही यांना हे करतो. आम्ही मारत नाही. आज आलो ना यांच्यासाठीच. ह्याच्या सांगण्यावर ना आलो मी. याचा आहे ना याचा ऑलरेडी म्हणजे तुम्ही समजा तुम लोग के लिए जितने लोग हैं ना काम राज ठाकरे का कार्यकर्ते लोग ही करेंगे. ये याद में रखो. जो आया वही हमारे लिए सब कुछ. भूल जाएंगे तुम लोग. फिर जब वोटिंग आएगा तब या कवर में 3000 आएगा या साडी आएगा या कुछ आएगा आप सब भूल जाएंगे. आणि काल याला बिचारायला मी 100% सांगतोय तेरे को कल दम मिला है बोल. नहीं कोई दम नहीं. अरे उसका जो आज का जो उसका बेचारे का जो खड़ा रहने का लहजा है ना उसपे से समझ आ रहा है कि बेचारा डरा हुआ है. मुझे कोई कुछ बोला ही नहीं. नहीं पूछो अभी लॉकडाउन में कितना अपन सपोर्ट किए तेरे बारे में मोहल्ला. नहीं तुम्हारी बात नहीं कर रहा हूँ मैं. भी क्या होता है वो किसी पार्टी का एक वोटर है ना. अब वो बोल रहा है कि मैंने इनको वोट
मुझे कोई कुछ नहीं बोला, मैं बोला अभी आपसे बात करूँ, क्या बात हाँ तो अब तू बोल साहब को क्या है बोला अभी 5 साल से कचरा पूरा भरा हुआ पानी है सर। कितनी बार ये एक सेकंड किधर गया तू हरीश भाई ऑफिस में गया था, कितनी बार गया 5 बार। फोन कितनी बार किया सब बताना पहले. फोन तो 4 बार किया था मैंने, वो भी राधे को किया था। आता विचार करा फोन तो उठाय क्या बता. ही परिस्थिती आहे इथे राधेचा काम बोल दो ना, हाँ करते खाली इतना बोलेंगे, काम नहीं कुछ भी होता है। ये कि आज आके साफ सफाई की आज किया ना, आज खाली वो क्यों किया, परसों आपण आके इधर लाईव्ह किया. इसके लिए किया होता ऑलरेडी. ह्याच्या आधी पण आपण तो पुढचा जो होता की मी माझे मागच्या 2-3 दिवसापूर्वी मी तुम्हाला फोटो दाखवतो, माझे स्वतःचे लेबर 4 लावून मी पुढचा कचरा काढून घेतला पूर्ण. मी त्याच्यासोबत ऐका ना, तुमचं काम नाहीये, SWD शिवाय काम नाही होणार. बरोबर. तुम्ही मला पत्र द्या SWD. नाहीतर आहे ना साहेब, हे जे लहान पोरं आहेत ना साहेब, मी एक दिवस आहे यांच्या पालकांसोबत ना मी बसणार कुठं तरी, मी क्लिअर सांगतोय. नाही तर इथं ना खुर्च्या लावून ना ह्याच्यात बसवणार सगळ्यांना, इथंच आंदोलन करणार या सगळ्या पोरांना घेऊन. तुम्हालाही त्यांचा नंबर शेअर करतो. आणि माझी ती ताई आहे, ते म्हणते की माझे पोरं रस्त्यावर खेळू शकत नाही. अहो साहेब, आपल्यासाठी किती शरमची बाब आहे माहिती आहे. ती ताई सांगते माझे पोरं इथं खेळू शकत नाही. सर अब आते जाते उधर से लड़के लोग गिर सर जाते वो रोड तक का पानी भर जाता है. शाम में आओ 6 बजे रोड पे चौकी के पास. नहीं गटर ही नहीं डिप हो रहा है तो पानी किधर से निकलेगा. गटर में डिप हो रहा है. तो उधर पूरा नदी बना रहता है. साहेब मी तुम्हाला कळवतो. मला हा उपाय पाहिजे, मला बाकी काय माहित नाही. आज यांना मी लेटर मला 4 दिवसात नेक्स्ट वीक मध्ये, आता 2-5 वर्षापासून ह्या परिस्थितीमध्ये राहत आहे. 8 दिवस यांना काय फरक पडणार नाही, बरोबर आहे ना. पण नेक्स्ट वीक मध्ये ना साहेब, मला हा पाणी इथं क्लीन पाहिजे आणि नंतर पण साठला नाही पाहिजे पाणी. तुम्ही काय उपाययोजना करता, तुम्ही इंजिनियर आहे, मी इंजिनियर नाही आहे. SWDला मी कळवतो तर मला त्यांचा काल जसा फोन झाला तसं त्यांनी मला म्हणजे त्यांच्या बोलण्यानुसार ते या नाही तर काय, तिथं कोण आहे, डेप्युटी कोण आहे SWD मध्ये. SWDचे डेप्युटी काय करणार साहेब, इकडनं सगळ्यांना घेऊन जाणार साहेब हे भरून मी, आणि ठेवतो, बोलतो साहेब 1 दिवस राहा ह्याच्यामध्ये, मी त्यांना आणि मी करणार साहेब. काल बघा, मला तुम्ही ती वेळ येऊ देत नाही, हे चांगलं आहे, काल पण मी करणार नाही. तर काल त्यांच्याशी जसं बोलणं झालं तसं ते ह्या आठवड्यात मला ते लावतो बोलून मी त्यांच्याशी कंटिन्यूस. आणि मला तुम्ही जे बोललात 5 ते 6 फीट डीप आहे हा गटर, मला तेवढं डीप पाहिजे. तुम्ही साहेब, तुम्ही ऐका ना साहेब, ऐका अजून पण ते एक त्याच्यात आणि तुमच्यात खूप फरक आहे. बरोबर. तुम्ही वॉर्ड ऑफिसरनी जर एक पत्र दिलं ना की ह्याचा बिल पास करू नका, याला काळ्या यादीत टाकावंच लागेल. ऑलरेडी तो काळ हे ऐका ना, मी काय म्हणतोय, बरोबर आहे ना. या अधिकाऱ्याला सस्पेंड करा SWDचा. वॉर्ड ऑफिसरनी लिहिलं, त्याची हालत खराब होणार ना साहेब. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही प्रॉपर पद्धतीने कडक पत्र लिहा की पोरांच्या जीवाला धोका आहे, स्थानिक लोकांच्या जीवाला धोका आहे. जर तुम्ही 8 दिवसात कारवाई केली नाही तर आम्हाला स्ट्रिक्ट ऍक्शन घ्यावं लागेल. रात में जो पानी भरता है ना, मॉल का पानी छूटता है तो ये हाल होता है. और बच्चे लोग पूरा गटर में से जाते हैं. बीमारी का ही वो ये देखिए कितना काय पानी काम केलंय था साहेब. मोहल्ले का कि अभी क्या बोलने का त्यांना भाई. कळवतो. त्यांना मी पाणी लगेच कहाँ आजच जाके सर letter देखिए देतो. पूरा. तुम्हाला एक कॉपी मला कॉपी द्या आणि मला CC करा. महेंद्र भानुशाली विभाग अध्यक्ष, मला CC करा, मी 7 बजे से करतो. पानी फुल होता है और ये 9-10 चीज़ है ना बजे सर, पानी कम होता रिपोर्टर को है. भेजा था. वो जब डर तक मत. 7 फीट डिप नहीं तू होगा, डर रहा है, मैं कहाँ डर तू आज डर रहा है. 7 फीट जब तक डिप नहीं होगा मैन गटर. टेन्शन मत ले, हमारी ताई आहे साथ में. हाँ. आहे की ना ताई, हो आहे ना. घाबरायचं असतो आपल्याला. नाही नाही, हा घाबरलं तर काम कसं होणार. बस साहेब, आता विषय संपवूया. हे आहे ना, करून द्या साहेब. बघा आता इथं तुम्ही बघा, इथं दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे हाईट आहे ना, वर आहे, ती वर आहे. बरोबर आहे. तुम्ही कुणाला सांगून ना साहेब, हे हाईट वर लेवल करून द्या ना, लेवल करून द्या. या इथं जाईल पाणी बरोबर. हे बघा, हे काय साफ केलंय गटर, मला सांगा. हा, हे तुमचा पण, हे कुणामध्ये येतो हा? हे पूर्ण पाईप हा बघा, हे इथून जे आहे ना, हा जो हे आहे पाणी तिथून येतं, हा पूर्ण पोर्शन. आता इथून जे शिग्या वगैरे ना या पाईपांमुळे पास होत नाहीत पटकन. तर मी काय म्हणतो, हा गटर कुणामध्ये येतो? आपल्याकडे हा एलवॉर्डमध्ये आहे, बरोबर आहे. ए इथं दाखव, रुकना बाई जरा. तुम्ही मला हा गटर कधी साफ झाला मला सांगा. केलं ना मी तो, हा, केलंय मी तो. हे गटर साफ हुए? नहीं हाँ? नहीं
हा मी सांगतो ना तुम्हाला काही साफ नाही झालंय. काही साफ नाही झालंय. मला माहिती आहे. फोटो पण आहे. आम्ही इथे राहतो. साहेब ते किती टेम्परवरी ऐका ना. नाही टेम्पररी काही साफ नाही झालंय. नाही मी तुम्हाला खाली photo बना के दाखवतो. चले गए बस Temporary- बना के ते चले गए आते हाँ. और चले जाते. ऐका 2 मिनिटं ऐका ऐका साहेबांचं ऐका. टेम्पररी नाही ही माती इथपर्यंत होती इथपर्यंत हा. मी स्वतः इथं उभं राहून त्यांच्यावर साहेब आता हा गटर पण डीप पाहिजे की नाही? तुम्ही ह्या कॉन्ट्रॅक्टरला पाठवणार? इथं पोर्शन आहे ना इथून आपल्याला पुढं आता हे शटर कोणाचे आम्ही त्यावेळेला भरपूर लोकांनी इथे हे केलं इथून साहेब बघा कसं ना, तुम्हाला काय जर गटरवर असेल तुम्ही ऍक्शन घ्या ना. हो पण तो आम्हाला भेटलाच नाही किती अहो वेळा नाही आम्ही भेटला त्याला तर हे तुम्हाला केलं. काय फरक पडतोय त्याच्यानी? तुम्ही घ्या ऍक्शन करा साहेब. हे एका माणसासाठी 100 लोकांना त्रास असेल तर मी माणसं त्याचा तिथं फेवर मध्ये बोलणार नाही. आतमध्ये माणूस जाताना त्रास होतो ना साहेब. मग ते तुम्ही हे साफ करा. तुमचा विषय आहे साहेब. कसे बनतात गटरावर घर? कसे बनतात मला सांगा ना. गटारवरती लोक कब्जा कसे करतात? तुमचं लक्ष नाही म्हणून करतात ना. मी ज्या वेळेलापासून आलो त्यावेळेलापासून हे पूर्ण मग? नाशिक आहे ना सर. साहेब हे करून द्या. माझी तेवढी तुम्हाला एक विनंती आहे. प्रॉब्लेम आहे ना साहेब, खूप प्रॉब्लेम आहे. होणारच ना प्रॉब्लेम. तुमची पण चूक आहेत घरामध्ये पूर्ण ना. पाणी अरे घुसतं तुमची आमच्या. पण चूक आहे ना. तक नहीं बना गटर भी 7 फीट होएगा. कसं आहे एक मिनिट कसं आहे मी तुम्हाला सांगतोय ऐका. अधिकारी नगरसेवक असेल, आमदार असेल किंवा खासदार असेल, यांना भीती कसली असते माहिती आहे काय? की हे मतदारांनी आम्हाला मत नाही दिलं तर आमची खुर्ची जाईल. पण त्यांना ती भीतीच नाही. त्यांना सगळ्यांना माहिती आहे हे काम केले नाही केले ह्यांना काय द्यायचं. इलेक्शनच्या आदल्या दिवशी पैसे द्यायचे, एक 5 वर्ष साड्या छत्र्या प्रेशर कुकर द्यायचे, ह्यांचे मत आपल्यालाच येणार आणि निवडणूक आली की हिंदू मुसलमान करायचं. ते तर करतातच. हा म्हणून कसं आणि आपण माइंड डायव्हर्ट करतो. हा बघा हा 1 दिवसामध्ये याचा माइंड किती चेंज झालाय बघा. भाई कल मेरे से हुआ गली में मजबूत, इसके लिए मामला बने या ना बने. कोण बोला मचमच कोण करताय? अरे कोण मचमच करतोय तुझ्या बरोबर? कोण मचमच करतोय तुझ्या बरोबर? तू मला नाव सांग. एवढं घाबरायचं नाही. घबराने तो बोलते वापस कचरकुंडी बने, वापस क्यों कचरकुंडी? कोण बोला तेरे को? गली वाले बोल रहे. अरे कौन गली वाला बोल रहा है? खाला नहीं बोल के अभी कल जाके भाई बोले आज खाला लोग बोल रहे हैं. डर मत इतना, कुछ नहीं होता है. खाली पण थोडंसं काम आहे. चला ठीक है अभी साहब को जाने देता हूँ. चला साहब आता मी बोललो ना तुम्हाला आणि